श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्यात जावायला मानात ही एक वस्तू द्या. लेकीचा संसार सुखाने भरभराटीचा राहील आणि तुम्हालाही अनेक पटींनी पुण्य फळ मिळेल. पण कोणती आहे ही वस्तू तर आपण जाणून घेऊया. चला तर मग आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग अधिक महिना चालू झाला की प्रत्येक घराघरात प्रत्येकांचे वातावरण सुरू होते. भक्तीचे वातावरण सुरू होते. देवपूजा, जप, दान, धर्म आणि नित्यसेवा प्रेम अधिक घट्ट करण्याचा काळ मानला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणले जाते. कारण या दिवसामध्ये मुलगी व जावायला मान सन्मान केला जातो. ही एक सुंदर परंपरा आहे. अनेक घरामध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. आई वडील आपल्या लेकीला जावायला घरी बोलवतात, प्रेमाने जेवण घालतात, आशीर्वाद देतात व वाण देऊन त्यांचा सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. या वाणात दिली जाणारी एक खास वस्तू केवळ ही परंपरा नाही तर त्यांच्या मागे एक धार्मिक भावनिक महत्त्व दडलं आहे. हिंदू धर्मात जावई हा साक्षात नारायणाचे रूप मानले जाते व मुलगी घरची लक्ष्मी असते. म्हणून अधिक महिन्यात जावाईचा सन्मान करणे म्हणजेच लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. अनेक घरामध्ये जावाईला 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, धोंडे, फळ किंवा वाण दिले जाते आणि त्याच दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते. 33 या आकड्याचा पण विशेष महत्त्व आहे. एवढेच नाही तर 33 कोटी देव यात दडलेले आहे. सर्वात महत्त्वाची वस्तू ही जावायला द्यायची आहे ती कोणती व ती विशेष का मानली जाते? ती वस्तू म्हणजे चांदीची निरांजन. हे धार्मिक मान्यतेनुसार जावायला चांदीचे निरांजन भेट दिल्यास मुलीच्या संसारात सुख, शांती, समृद्धी नांदते. असे म्हणले जाते जावायला दीप म्हणजेच चांदीचे निरंजन म्हणून भेट दिले जाते. चांदी हे देवी लक्ष्मीचे प्रिय मानली गेलेली आहे. तुम्ही जर नारायणाला प्रसन्न केले तर लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते. जावाई जर नारायणाच्या जाग्यावर आहे तर मुलगी लक्ष्मीच्या जाग्यावर, म्हणून निरांजन भेट म्हणून तुम्ही जावायला देता. अर्थात ते तुमच्या मुलीच्या घरात जाते आणि मुलगी त्या घराची लक्ष्मी असते. ती मुलगी निरांजन जेव्हा तिच्या देवघरात लावते तेव्हा तिचे जीवन संसार सुखकारक असे बनतो. शिवाय तिचा वंशही वाढतो. चांदीच्या निरांजनने एक नाही तर 2 घरांचा फायदा होतो. यामुळे तुमच्या वरील यम, शनी, राहू, केतू यांचा वाईट प्रभावही कमी होण्यास मदत होते. अग्निपुराण नुसार जो कोणी ब्राह्मणाच्या घरी दीपदान करतो त्याला सर्व काही प्राप्त होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे निरांजन जावायला देणे किंवा दान करणे ही लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळत असतो असा त्याच्या मागील समज आहे. अधिक मासात केलेले पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटीने मिळते अशी ही मान्यता आहे. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रप्राप्तीचा लाभ होतो. अधिक मासात महिनाभर अखंड दिवा लावल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होते असे सांगितले आहे. अधिक महिन्यात दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दीपदानाच्या स्वरूपात आपण जावायला निरंजन भेट म्हणून द्यावी असे सांगितले जाते. त्यात पण धार्मिक मान्यतेनुसार या दानामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, अनेक वाईट प्रभावही कमी होतो. या परंपरेमागची भावना मात्र खूप सुंदर आहे. माझी लेक सुखी राहो, तिचा घर सुखाने भरभरून जावो अशी सर्व आईवडिलांची इच्छा असते. या दानातून ते आपले आशीर्वाद व्यक्त करत असतात. जावायला वाणामध्ये आणखीन काय देतात तर त्यामध्ये अनारसे खूप महत्त्वाचे असतात. अनारसे सुद्धा गोडवा निर्माण करतात. अशा प्रकारे अधिक मासामध्ये आपण न चुकता जावायला जे वाण देणार आहोत तर आपल्याला वाणामध्ये आपल्याला निरंजन आपल्या जावायला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि हे आपण करतो ते मनोभावे अशी त्यांना हे करायचं आहे, वाण द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवढे तुम्ही दान वाण देणार आहात त्याच्या 10 पटीने आपल्याला त्याचं पुण्य भेटत असतं. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा माझा सर्व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.